पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 20वा दीक्षांत समारंभ शुक्रवार 10 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत मैदानात होणार असून यावेळी एकूण 15,291 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली। याचबरोबर 71 संशोधक विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी तर 57 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलं आहे। राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती CP राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार असून या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबईचे कुलपती प्राध्यापक JB जोशी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। सकाळी 10:30 वाजता प्रशासकीय इमारतीपासून ते दीक्षांत मंडपापर्यंत मिरवणूक निघणार आहे। या पत्रकार परिषदेस कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे आदी उपस्थित होते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ 10 जानेवारी 2025 या दिवशी 20वा दीक्षांत समारंभ साजरा करणार आहे, ज्यासाठी राज्यपाल माननीय CP राधाकृष्णन यांची उपस्थिती राहणार आहे। यामध्ये 15,219 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाईल, 71 संशोधकांना PhD पदवी प्रदान केली जाईल आणि याचबरोबर 57 सुवर्ण पदकांचेही वितरण होणार आहे। सोलापूर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 20वा दीक्षांत समारंभ हा शुक्रवार दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत मैदानात संपन्न होणार आहे आणि यासाठी महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री CP राधाकृष्णन हे अध्यक्ष असतील। या समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबईचे कुलपती पद्मभूषण प्रोफेसर JB जोशी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। प्रारंभी सकाळी 10:30 वाजता प्रशासकीय इमारतीपासून ते दीक्षांत मंडपापर्यंत दीक्षांत मिरवणूक निघणार आहे। या दीक्षांत मिरवणुकीचं जे नेतृत्व आहे ते विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे हे ज्ञानदंड हाती घेऊन करतील आणि ते अग्रभागी असतील। त्यानंतर प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात होईल। या अगोदर पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची 300वी जयंती साजरी होते, त्यानिमित्तानं विद्यापीठानं चित्रकला स्पर्धा ऑल इंडिया लेवलवरती जी ऑर्गनाईज केली होती, त्यातून मिळाले जे काही चित्र आहे, तैलचित्र आहे, त्याचं प्रदर्शनचं उद्घाटन माननीय राज्यपाल महामहिम राज्यपाल यांच्या हस्ते होईल आणि माननीय महामहिम राज्यपाल या तुमच्या कॉन्व्होकेशनच्या रॅलीमध्ये सहभागी होतील आणि त्याच्यानंतर तो कार्यक्रम पुढे चालू होईल। यामध्ये या कार्यक्रमामध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, मानव विज्ञान विद्याशाखा, आंतर विद्याशाखा व विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना पदवी आणि PhD देऊन सन्मानित करण्यात येईल। यावर्षी 71 विद्यार्थ्यांना PhD पदवी प्रदान केली जाणार आहे। त्याचप्रमाणे 57 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाचे बहालीकरण केलं जाणार, त्याला दिलं जाणार आहे। विविध विषयात गुणानुक्रमे प्रथम असलेल्या विद्यार्थ्यांना देणगीदाराने दिलेल्या रकमेतून सुवर्ण पदक देऊन त्यांचा सन्मान केला जाईल आणि असे एकूण 57 विद्यार्थ्यांचा सन्मान या दिवशी केला जाणार आहे। दीक्षांत समारंभाचा कार्यक्रम झाल्यानंतर महाविद्यालयानं पदवी प्रमाणपत्र वाटप केलं जाणार आहे। जे पदवी प्रमाणपत्र महाविद्यालय त्यांच्या स्तरावरती विद्यार्थ्यांना वितरित करतील आणि यासाठी विद्यापीठ परीक्षा विभागाने खास सोय केलेली आहे। या पत्रकार परिषदेस माझे सहकारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे मॅडम, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक श्रीकांत अंधारे तसेच वित्त विभागाचे फायनान्स ऑफिसर श्री अंधारे साहेब, CA अंधारे साहेब, कराडे साहेब ते उपस्थित आहेत आणि याप्रमाणे हा पुढचा कार्यक्रम सगळा होणार आहे। या व्यतिरिक्त त्या दिवशी या कार्यक्रमानंतर जेवणाची व्यवस्था केलेली असणार आहे। आमचे विद्यार्थी जे हजर असतील, आमचे अतिथी असतील, आमचे प्राधिकरणाचे सगळे सदस्य असतील, त्या सगळ्यांची आम्ही त्या दिवशी व्यवस्था केली जाणार आहे। आणि अशा प्रकारे
हा पूर्ण कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्यामध्ये जे मी मगाशी म्हटलं की चित्राचं प्रदर्शन भरवणार आहे, त्यामध्ये 55 वेगवेगळे चित्र जे स्पर्धेमधून निवडलेली आहेत त्यांचं प्रदर्शन होणार आहे. आणि ती तैलचित्र मोठी आहे. त्यामधले काही चित्र आम्ही आमच्या मेन प्रशासकीय भवनामध्ये सुद्धा परमनंटली लावणार आहे. अशा पद्धतीने ती तैलचित्र केलेली आहे.